गोपाळकाल्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून गोविंदा पथकांचा सराव अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. तर दुसरीकडे गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी दहीहंडी आयोजकांकडून पारितोषिकांची घोषणा केली जाते. मुंबईप्रमाणे ठाणे शहरातही मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव पार पडतो. या उत्सवात ठाण्यासह मुंबईतील गोविंदा पथक देखील सहभागी होत असतात. यंदा ठाण्यातील मानाच्या हंडीसाठी लाखोंच्या पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. ठाणे शहरातील टेंभीनाका परिसरात धर्मवीर आनंद दिघे यांनी दहीहंडी उत्सव सुरू केला. त्यांनी या साहसी उत्सवांना एका उंचीवर नेऊन ठेवले. तेव्हापासून टेंभीनाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांची दहीहंडी ही मानाची हंडी मानली जाते. प्रत्येक गोविंदा पथकाची ही दहीहंडी फोडण्याची इच्छा असते. त्यामुळे प्रत्येक गोविंदा पथक या हंडीला सलामी का होईना देऊन जातात. यंदाही तोच उत्साह, 30 तरुणांची धूम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी आणि सांगीतिक कार्यक्रमांसह भगव्याचा जल्लोष शनिवारी टेंभी नाक्यावर पाहायला मिळेल. हा सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होईल. मुंबईचा जल्लोष आणि उत्साह ठाण्यात आणण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभी नाक्यावरती हंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्याचा चंग बांधला. धर्मवीर आनंद दिघे यांच्यानंतर विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवत या महोत्सवाला एक वेगळं वलय निर्माण करून दिले. टेंभी नाक्यावरच्या हंडीत बक्षिसांबरोबरच त्याच दिवशी जाहीर केलेली बक्षिसं रोख स्वरूपात देण्यात येऊ लागली. खास मराठमोळा साज, दिमागदार सोहळा आणि आकर्षक बक्षिसं यामुळे ठाण्यातील ही परंपरा असलेली हंडी ठाण्याची मानाची हंडी म्हणून ओळखली जात आहे. हा दिमागदार सोहळा साजरा करताना ठाणे आणि मुंबईतील गोविंदा पथकांकरिता प्रत्येकी रोख बक्षिसं तसंच आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. या हंडीसाठी जाहीर करण्यात आलेलं बक्षीस हे मानवी शक्ती असलेल्या थरांकरिता आहे, असं आयोजकांनी सांगितलं. या दहीहंडी महोत्सव यशस्वी करण्याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, हेमंत पवार, टेंभीनाका मित्रमंडळाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, टेंभीनाका मित्रमंडळाचे पदाधिकारी आदी विशेष प्रयत्न करीत असल्याचंही शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख खासदार नरेश मस्के यांनी नमूद केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सण आणि उत्सवाच्या निमित्तानं राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बसगाड्या विविध मार्गांवर चालवण्यात येतात. प्रवाशांचा सुखरूप प्रवास व्हावा यासाठी जादा बसगाड्या सोडण्यात येतात.
अशाच प्रकारे रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागानं सलग 3 दिवस 91 जादा बसगाड्या विविध मार्गांवर चालवल्या। त्यास प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिल्यानं ठाणे एसटी विभाग मालामाल झाला असून त्यांच्या तिजोरीत 3 दिवसात कोटींचं उत्पन्न जमा झाले। यंदा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण शुक्रवार शनिवार या दिवशी आले। या दोन्ही सुट्ट्यांना लागूनच रविवारची सुट्टी आली। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाला होणारी गर्दी लक्षात घेत राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागानं सलग 3 दिवस 91 जादा बसगाड्या विविध मार्गांवर चालवण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली। यात लांब पल्ल्यांच्या आणि मध्यम मार्गांवर जादा गाड्यांचं नियोजन आखण्यात आलं होतं। शुक्रवार ते रविवार या दिवसांमध्ये आगारांमधील एकही वाहन मार्ग बंद राहणार नाही याची काळजी घेण्यात आली। तसंच गर्दी आणि जादा बसगाड्यांचं नियोजन आगार पातळीवर करण्यात आलं आणि या दिवसांमध्ये आगार कक्षेतील ज्या मार्गांवर प्रवासी संख्या अधिक आहे तेथे प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले होते। दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या 2 दिवसात विक्रमी उत्पन्न मिळतं। या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहीण भावाकडे जाते आणि त्याकरिता प्रवासासाठी एसटी बसगाड्यांचा वापर करतो। त्यामुळे गेली कित्येक वर्ष रक्षाबंधनाच्या सणाला एसटीला विक्रमी उत्पन्न मिळत आले। त्यामुळे यंदाही रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं 8 ते 10 ऑगस्ट या 3 दिवसांसाठी नियोजित बस व्यतिरिक्त 91 जादा बसगाड्या विविध मार्गांवर चालवण्यात आल्या। नियमित 20,000 किलोमीटर वाहतूक होते, परंतु या 3 दिवसात 45,000 किलोमीटर जादा वाहतुकीचं नियोजन आखलं होतं। सणासुदीच्या आणि सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। मीरा भाईंदर महापालिकेकडून घोडबंदर येथील गायमुख घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे। यामुळे 15 ते 18 ऑगस्ट या काळात या मार्गावरून अवजड वाहनांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे। या निर्णयामुळे ऐन सुट्ट्यांमध्ये प्रवाशांना पर्यायी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीतल्या कोंडीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। या काळात वाहनधारकांनी प्रवासांचं नियोजन आधीच करणं गरजेचं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून गायमुख घाटातील रस्त्यांची अवस्था खराब झाली होती। पावसाळ्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले होते, ज्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा येत होता। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेनं रस्त्यांच्या डांबरीकरणाचं काम सुरू केले। हे काम 15 ऑगस्टच्या रात्रीपासून सुरू होऊन 18 ऑगस्टच्या पहाटे 5 वाजेपर्यंत चालणार आहे। घोडबंदर मार्ग हा ठाणे, वसई, विरार, मीरा भाईंदर, गुजरात, बोरिवली आणि दहिसर या भागांना जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे। अवजड वाहनांवर बंदी असल्यामुळे आता त्यांना भिवंडी, काल्हेर, मुंबई नाशिक महामार्ग आणि चिंचोटी मार्गाचा वापर करावा लागणार आहे। या पर्यायी मार्गावर अवजड वाहनांचा वाढलेला भार आणि सुट्ट्यांमुळे बाहेर पडणारी खाजगी वाहनं यामुळे मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे। मागील सुट्ट्यांमध्येही अशीच कोंडी दिसून आली होती, ज्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला होता। ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत। 15 ऑगस्ट रात्री 12 वाजल्यापासून 18 ऑगस्ट पहाटे 5 वाजेपर्यंत अवजड वाहनांना घोडबंदर रोडवर प्रवेश नाही। सर्व अवजड वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर अनिवार्य करण्यात आलाय। सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कामाची गती वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे।
बांधकामांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरील दंड माफ करण्याचा मोठा निर्णय नगरविकास खात्यानं काल घेतलाय। शासनाच्या निर्णयामुळे ठाण्यातील तब्बल 1,45,000 अनधिकृत बांधकामांचा दंड माफ होणार आहे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नगरविकास खात्याकडून हा निर्णय जाहीर करण्यात आल्यानं केवळ राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची टीका आता विरोधकांकडून करण्यात येत आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील अवैध बांधकामांवर करण्यात येणारा दंड हा 2009 पासून थकीत होता। तसंच आकारल्या जाणाऱ्या दंडाचं प्रमाण मूळ करापेक्षा जास्त होतं, त्यामुळे मालमत्ता धारकांकडून दंड भरला जात नव्हता। त्याचा परिणाम ठाणे महापालिकेला कर रूपानं मिळणाऱ्या महसुलावर झाला होता। अनधिकृत बांधकामांवरील दंड माफ केल्यास मालमत्ता धारकांकडून मूळ कराचा भरणा होईल या उद्देशानं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिका हद्दीतील दंड माफ करण्याचा निर्णय पावसाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता। त्यानंतर सोमवारी संध्याकाळी उशिरा या संदर्भात अध्यादेश काढण्यात आला असून ठाण्यातील 2009 पासून 2017 पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांवरील दंड माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हा दंड साधारणपणे 150 ते 200 कोटींच्या घरात आहे। त्यामुळे मालमत्ता कराची मूळ रक्कम मिळणार असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत असला तरी हा सर्व निर्णय ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी घेण्यात आला आहे अशी टीका आता विरोधकांकडून केली जात आहे। गेल्या काही दिवसापासून कोर्टाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामाची तोडक कारवाई सुरू आहे। मात्र आता अशातच दंड देखील तुम्ही वसूल करण्यात आला होता। आता कुठे दंड माफ करण्याचे आदेश द्यायचे उपमुख्यमंत्री नगरविकास खात्याने दिले। काय वाटतं एकंदरीत ही कारवाई त्यात दंड बोजा महापालिकेवरती पडू शकतो? हे दोन वेगवेगळे विषय आहे। माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे जे अनधिकृत बांधकाम तोडक कारवाई आमची खूप झपाट्याने खूप तीव्र गतीने चालू आहे ती असेच चालू राहणार आहे। त्याचं कारण असं आहे की माननीय उच्च न्यायालयाने हा निर्देशच दिला आहे ठाणे महानगरपालिकेला की तुम्ही वेगवेगळे प्रकरणात लोक आमच्याकडे येऊन PIL दाखल करतील आणि आम्ही आदेश दिल्यानंतर तोडक कारवाई करा असं अजिबात नाही आहे। आणि जेवढे तुमच्याकडे सर्वेमध्ये अनधिकृत बांधकाम आढळले आहे त्यांना विहित लीगल प्रोसेस जे ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ आहे ते कंप्लीट करून तोडण्याची कारवाई करायचीच आहे। आता जे दुसरा प्रश्न आहे की आपल्याकडे अनेक दशकांपासून जे अनधिकृत बांधकाम आहे ज्याच्यावर आपण मूल कर आकारणी करतो आणि त्याच्यावर दंडात्मक रक्कमची आकारणी करतो, तो हा विषय ठाणे महानगरपालिका नव्हे तर साधारणतः प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आहे हा विषय। आणि काय असतो की जे मूल आपण कर लावतो त्या करावर जे दंडाची रक्कम असते ती खूप मोठी प्रमाणावर झाल्यामुळे लोक ते टॅक्स आपल्याला देत नाही। याच्या अनुषंगाने राज्य शासनाने हा धोरण किंवा हा निर्णय घेतला आहे की ज्यामध्ये दंडात्मक रक्कम राज्य शासनाने माफ केली आहे। राज्य शासनाच्या या निर्णयामध्ये खूप स्पष्ट त्यांनी अधोरेखित केला आहे की ही रक्कम माफ केल्याचा असा अजिबात अर्थ नाही आहे की हे अनधिकृत बांधकाम अधिकृत म्हणून घोषित करण्यात येत आहे। अर्थात हा फक्त एक वित्तीय धोरण आहे। याच्यामुळे अनधिकृत बांधकामाला गती मिळणे, दुजोरा मिळणे किंवा त्यांना प्रोत्साहन मिळणे असं काही होऊ शकते ही शक्यता अजिबात नाही आहे। अजूनही मोठमोठे बंगल्याचं काम सुरू आहे, महानगरपालिकेवर कारवाई दिसत आहे। आपल्याला कल्पना आहे की साधारणतः मागील 1 महिन्यात आपण रेकॉर्ड कारवाई केलेली आहे अनधिकृत बांधकाम विरुद्ध आणि यामध्ये आम्ही प्रायोरिटीज यामध्ये ठरवलं आहे। या प्रायोरिटीजच्या अनुषंगाने आपण